नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीचा अभ्यास करण्याचा सुरुवातीचा काळ आणि सुरुवात कशी करावी याबद्दल बरेच विद्यार्थी विचारतात। आता जर बघितलं मित्रांनो, स्वप्रमाणपत्र भरण्याचा कालावधी चालू आहे। म्हणजे समाजामध्ये कळून आलं की बाबा काहीतरी शिक्षक भरतीमध्ये हालचाली चालू आहेत। मग ज्यांचं डीएड बीएड झालंय ते विद्यार्थी लगेच उत्सुकतेने विचारतात की बाबा सर कशा पद्धतीने अभ्यास करावा। आमचं 2012 मध्ये डीएड झालंय, बीएड झालंय, 2015 मध्ये डीएड झालंय, कुणाचं 16 मध्ये झालंय, कुणाचं 19 मध्ये, कुणाचं 22 मध्ये, कुणाचं आत्ता नुकतंच पास झालेले आहेत, बीएड डीएड पास झालेले लोक आहेत, ते विचारत असतात। त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात कशी करावी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला, हा प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे। ओके, तुम्ही आत्ता पाहिलं असेल सोलापूरची जर केस बघितली तर 5 लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे शिक्षण सेवक पदामध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे। म्हणजे आपल्याला इथे स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपला अभ्यासच आपल्याला कारणीभूत ठरतो। आपल्याला त्या अभ्यासावरच आपली कमांड आणणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा आणि अति महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल कुठेतरी काम, आणि तिथे जर तुम्हाला आमिष दाखवलेली आहे की बाबा तुम्हाला आम्ही काही पैसे भरल्यानंतर तुम्हाला आम्ही परमनंट करू, साप चूक आहे। येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होते, इतर कुठलाही ऑप्शन उरलेला नाही। आणि त्याला शिक्षक होण्यासाठी महाटीईटी परीक्षा पास होणं, त्यानंतर 1ली ते 8वी व्हायचं असेल तर महाटीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास होणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा, टीएआयटीची तयारी कशी करावी। बऱ्याच जणांचं काय की सर शिक्षक तर व्हायचंय आणि 100% देऊन व्हायचंय। त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्पर्धक आहात आणि या विश्वामध्ये कुठलीही क्षेत्र असं उरलं नाही की ज्याच्यात स्पर्धा नाही। लक्षात घ्या, अनलिमिटेड केल्यानंतर काहीतरी लिमिटेड मिळतं आणि ती स्पर्धा आपल्याला जिंकायची असेल तर आपल्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा, सातत्य, संयम, प्रचंड इच्छाशक्ती आणि आपल्याला ते करायचंच आहे, या वयामध्येच केलं पाहिजे, ही असलेली आपल्याकडे सर्वात मोठी समज। या गोष्टीपासून आपण कधीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही। यदा कदाचित विद्यार्थी मित्रांनो तुमचं वय झालं असले तरी तुमचं प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तर तुम्ही 100% शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। मी पाहिलंय मित्रांनो, अगदी शेवटच्या टोकाला म्हणजे 43 वर्ष वय असणाऱ्या सुद्धा महिला आपल्या क्लासच्या माध्यमातून, आपल्या संपर्काच्या माध्यमातून शिक्षक झालेले आहेत आणि चांगल्या मार्काने शिक्षक झालेले आहेत। आणि तसंच बघा, एखाद्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन म्हणजे 22व्या वर्षी सुद्धा शिक्षक झाला आहे मित्रांनो। एक मुलगा किती 22व्या वर्षी सुद्धा त्याला शिक्षक होता आलेलं आहे। म्हणजे तुमच्याकडे त्यांच्याकडे प्लॅनिंग होतं की या कालावधीमध्ये सुद्धा आपण अभ्यास केल्यानंतर आपण शिक्षक होऊ शकतो। आता हाच जो काही समजदार, आता महाटीईटी परीक्षेमध्ये 42 वर्षाची महिला 89 मार्कांनी टीईटी परीक्षा पास केलेली आहे, जे की महाराष्ट्रामध्ये, हे का सांगतोय, तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स लो झालेला आहे तो कॉन्फिडन्स आपल्याला भरून काढायचे स्वतःलाच। ठीक आहे, कोणतीही गोष्ट तुम्हाला आपोआप मिळणार नाही, स्वतःला ती भरून काढणं गरजेचं आहे। त्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीकडून करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात करत असताना तुम्हाला तुमचं मार्गदर्शन, गायडन्स करणारा व्यक्ती तुमच्या सोबतचा चांगला असणं गरजेचं आहे। आता उगाच काहीतरी अफवा सोडायची की हे तुझं प्रमाणपत्र चालत नाही, तू शिक्षक होऊ शकत नाही, तुला हे केलं नाही तर चालत। अरे जे लिगल आहे, ज्या गोष्टी लिगल आहेत त्या लिगलच आहेत, ज्या लिहून आहेत GR मध्ये टाकलेल्या आहेत त्या GR मध्येच आहेत। GR मधल्या गोष्टीच म्हणजे योग्य आहेत आणि एकदम इन्फॉर्मेटिव्ह आहेत, ऑथेंटिक आहेत असं म्हणता येईल। मग तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुमचा मार्गदर्शक योग्य असला पाहिजे। तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास तुमचा योग्य, एक पुस्तक आणायचं सगळंच वाचून काढायचं, अरे उपयोग नाही त्या गोष्टीचा। आपल्याला शिक्षकासाठी कोणते विषय महत्त्वाचे आहेत, त्या विषयावर आपली कमांड आलेली आहे का, याबद्दल सर्व माहिती, सर्व क्लास, सर्व गॅरंटी दिली जाते मित्रांनो आपल्या क्लासच्या माध्यमातून। तुम्हाला जर याचं माहिती, इन्फॉर्मेशन हवी असेल क्लासची तर हा माझा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपला मागच्या टीएआयटी एक्झाममध्ये 163 मार्काचा पहिला विद्यार्थी आहे आपला। एवढे मार्क मिळवून घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी फक्त त्याच्या अभ्यासामध्ये मागच्या 6 महिन्यापासून
कंटिन्युटी होती, सातत्य होतं, वेळोवेळी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी वेळोवेळी तो करायचा, म्हणून त्याला 163 पडलेली आहे. ही रियालिटी आहे. तुम्ही जर परीक्षेची जाहिरात आल्यानंतर तयारी करत असाल तर कृपया करून तुम्ही पास होणार नाही, मार्क चांगले पडणार नाही, तुमच्या नावापुढे शिक्षक हे पद लागणार नाही. दुसरा मुद्दा असा आहे, आता लागतात तुम्हाला सुट्ट्या. म्हणजे ज्या लोकांचं बाबा शिक्षक म्हणून आहेत, इंग्लिश स्कूलवर वगैरे वगैरे काम करतात, या सुट्ट्यामध्ये काय करायचं, फक्त 2 विषयाचा अभ्यास जास्त करायचा. कोणते 2 विषय? रिझनिंग आणि मॅथ, म्हणजेच बुद्धिमत्ता आणि गणित. या विषयाचा सर्वाधिक अभ्यास करा, कारण बुद्धिमत्ता हे 80 गुणाला आहे, अंकगणित हे 30 गुणाला विचारलं जातं. जवळपास 120-110 प्रश्न हे याच घटकावर असणार आहेत मित्रांनो. त्यामुळे या विषयावर तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. आता मुद्दा काय आहे, बुद्धिमत्तेसाठी आम्ही सेल्फ स्टडी करू शकतो का? 100% करू शकता, काही अडचण नाही. पण विषय काय आहे, आपण त्या लेवलपर्यंत पोहोचताय का याच्यावर फोकस करा मित्रांनो. मी मागच्या आता 9 दिवसामध्ये फक्त बेसिक शिकवले पोरांना. किती? 9 दिवसामध्ये फक्त बेसिक, म्हणजे ज्या बारकाव्या आहेत समजेपर्यंत एकदम करेक्ट शिकवलेलं आहे. आणि मी कायम 2 महिने, 1 महिना, 15-20 दिवसांनी कायम बेसिक घेत असतो. कारण बेसिक जेव्हा तुमचं स्ट्रॉंग होईल तोपर्यंत तुम्हाला मोठे लेंदी गणित येणार नाहीत, त्या गणितातलं एक आशय काढता येणार नाही, किंवा त्या बुद्धिमत्तेतला एक विचारलेली गोष्ट काढता येणार नाही. त्यामुळे तुमचं बेसिक क्लिअर पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला पुस्तक सुद्धा सांगतो. तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे मित्रांनो. कोणतं पुस्तक वापरायचं सांगतो, तर तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे बुद्धिमत्ता या घटकासाठी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. पंढरीनाथ राणे. आता याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी काय करतात बघा, लक्षात घ्या. सर त्या पुस्तकाचं कव्हर पाठवा ना मला व्हॉट्सअप करतात. अरे तुम्ही सर्च करा ना थोडंसं, ठीक आहे. दुसरा मुद्दा, अंकगणितासाठी सुद्धा यांचंच पुस्तक वापरा, पंढरीनाथ राणे सरांचं. हे पुस्तक तुमचं बेसिक क्लिअर करतील. तुम्हाला ना या 110 गुणापैकी बघा, 110 गुणापैकी तुम्हाला 80 गुणापर्यंत आरामशीर पोहोचतील. आणि जे वरले गुण आहेत ते मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याकडून, एखाद्या शिक्षकाकडून शिकणं गरजेचं आहे. म्हणून आपण या 2 विषयाचे व सर्व विषयाचे क्लास घेतोय. लाईव्ह क्लास असतील, त्यासोबत रेकॉर्ड सुद्धा मिळेल, त्यासोबत प्रॉपरली नोट्स भेटतील मित्रांनो, आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या रिझल्टची गॅरंटी सुद्धा भेटेल. फक्त रेग्युलर तुम्ही दिवसभरामध्ये 2 ते 3 तास अभ्यास ठेवावा लागेल. आणि ती तयारी असेल तरच माझ्याकडे या, तुम्हाला शिक्षक करूनच पाठवणार, एवढं नक्की सांगू शकतो मित्रांनो. दुसरा मुद्दा, आता एक काल फोन आला होता, आमच्या मॅडमला जॉब होता, मिस्टरांनी फोन केला होता, आमच्या मॅडमला जॉब होता आणि आम्हाला का नेमकं काय आहे ते सांगा, आणि आम्हाला वेळच नाही, फक्त माझ्याकडे 1.5 तास वेळ किंवा 2 तास वेळ आहे, मला तर पास व्हायचंय. अरे म्हटलं माझा क्लास लावूच नका तुम्ही, तुम्हाला असं जे आमिष दाखवतात त्या लोकांकडे पाठवा म्हटलंय त्यांना. 1.5 तास अभ्यास करून तुम्हाला जर 80,000ची नोकरी कशी लागेल रे? सध्या वेळच काढायची इच्छा नसेल तर क्लास लावून काय उपयोग होईल, या मताचा मी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण आता जे स्पष्टपणे जे लोक वेळ देतात ते लोक सक्सेस होणारच, गॅरंटी देऊन सांगतो. वेळ प्रॉपर, सिलेबस प्रॉपर, गायडन्स प्रॉपर, पुस्तकं प्रॉपर, पॅटर्न प्रॉपर, आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातलं सातत्य प्रॉपर असेल तरच तुमच्या नावापुढे TR लागणार आहे, अदरवाईज लागणं अवघड आहे मित्रांनो. दुसरा मुद्दा आहे, दुसरे विषय कसे कव्हर होतात बघा. इकडे कव्हर कसे होतात, हे 110-120 गुण तुमचे इथे या 2 विषयामध्ये कव्हर होतात. याचा संपूर्ण बारकाव्यासहित कसोट्यापासून ते पूर्ण जे काही तर्क अनुमान असेल, वेण आकृत्या असतील, आलेख असेल, काही असू द्या, ते सगळं शिकवलं जातं. प्लस दुसऱ्या विषयाचं काय केलं जातं बघा, तुमचं आहे CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजेच बालमानसशास्त्र, त्यानंतर आहे मराठी, त्यानंतर आहे इंग्रजी, त्यानंतर आहे GS GK. आता मित्रांनो या 30 प्रश्नापैकी आपल्या नोट्स होत्या मागच्या वेळेस,
त्या नोट्समधले 20 प्रश्न जशाला तसे आलते, 10 प्रश्न करंटचे तेवढे आपल्याला आपल्या नोट्समध्ये टाकता आलेले नाहीत, कारण करंट एकदम चालू असतं, म्हणजे मागच्या 3-4 महिन्यातलेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण ते शक्य झालेलं नव्हतं. आता मराठी इंग्रजीमध्ये या 2 विषयाला 30 गुण असतात साधारण. मराठीमध्ये शब्दसंग्रहावर जास्त भर असतो, इंग्रजीमध्ये शब्दसंग्रह थोड्याफार प्रमाणात व्याकरण. आणि राहिला CDPचा विषय, याचं सुद्धा 1000 प्रश्न तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून प्लस तुम्हाला जे काही CDPचे 1000 प्रश्न नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 11वी 12वी आपलं व्यावसायिक शिक्षण या पुस्तकाचा यूज करून सर्व शिक्षण क्षेत्रातील शिक्षणशास्त्रातील प्रश्नांचा संग्रह विद्यार्थ्यांना कलेक्ट करून दिलेला आहे. तो व्यवस्थितरित्या रीड केला आणि काही लेक्चर केले महत्त्वपूर्ण, तर आपल्याला या विषयामध्ये सुद्धा 20 गुणापर्यंत पोहोचता येतो. हे 20 आणि ह्या 2 लँग्वेजमधले 20, हे जर 60 मार्क आपल्या पदरात पडले आणि प्लस तुम्ही तिकडे 110 पैकी 100 मार्क घेण्याची तयारी दर्शवलीच, तर 160 स्कोअर व्हायला काहीच अडचण नाही आहे मित्रांनो, लक्षात. पण सगळ्यात महत्त्वाची तुमची सुरुवात मॅटर करते. जाहिरात आल्यानंतर जर सुरुवात केलात तर तुम्ही 80वरच अडकणार आहेत, 100% सांगतो, लिहून सांगतो, 80वरच अडकणार. कारण आगामी काळात सुद्धा पेपरचा पॅटर्न मागच्या 2 पेपरपेक्षा सुद्धा अवघड असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. क्षेत्रामध्ये कमी जागा आल्या तर जास्त कॉम्पिटिशन होईल आणि ऑटोमॅटिकली मेरिटसुद्धा वाढलेलं असेल. त्यामुळे तयारी करत असताना व्यवस्थितरित्या आता सुरुवात करणं गरजेचं आहे. अभ्यासाला स्वतःची सेल्फ स्टडीज काही करा रे, कुठेही क्लास लावा, यात माझ्याकडे जे असं म्हणत नाही, पण तुमचं प्रॉपर होणं गरजेचं आहे, तरच आपल्या नावापुढे शिक्षक हे पद लागेल, अदरवाईज लागणं अवघड आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.